नमस्कार, एसके मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या मुदखेड शहरात या ठिकाणी आहोत। मुदखेड नगर परिषद 2025 निवडणूक संदर्भात आज जे मतदान होत आहे त्या मतदार केंद्र जे की 1, 2 आणि 6 या केंद्रावर आपण उपस्थित आहोत। मागील 1 घंट्यापासून जे 2 मशिनी बंद पडल्या अशी एक अफवा शहरामध्ये पसरली होती। त्या संदर्भामध्ये आज आपल्या सोबत नायब तहसीलदार जगताप साहेब आहेत। यांच्याशी आपण ते काय कशामुळे बंद पडली त्याचं कारण विचारून घेणार आहोत आणि मतदारांचा जो कौल आहे, जो मतदार कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहे त्या संदर्भामध्ये पण आपण आज प्रतिक्रिया घेणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, आज जे मतदान होणार आहे त्यासाठी आपण काय पहिल्या प्रथम काय सुविधा केलेल्या आहेत? ते सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आमची वोटिंग मशीन आहे आणि प्रभाग क्रमांक 2-3 मध्ये जी वोटिंग मशीन होती त्याच्यात बॅलेट विंडो आहे त्याला थोडासा नाही का प्रॉब्लेम आला होता। आपण लगेच नाही का तो आपल्याला अडचण कळल्यानंतर केंद्राध्यक्षांनी सांगितल्यानंतर ताबडतोब आपण ते नाही का बॅलेट विंडो चेंज केलं आणि आता मतदान तिथं सुरळीत सुरू आहे। कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही। एकंदरीत किती जागी झालेले आहे असे या ठिकाणी 2 मशिनी आहेत, एक प्रभाग क्रमांक 1 आणि एक प्रभाग क्रमांक 6 हे देखील त्या ठिकाणी असंच अडथळा निर्माण झालेला होता। ते पण हे फक्त एका ठिकाणीच प्रॉब्लेम आलेला आहे, दुसरी बाकी कुठंच नाही का आतापर्यंत प्रॉब्लेम आलेला नाही। मशीन आहे शेवटी नाही का त्याच्यामुळे आपल्याकडे नाही का एक्सपर्ट्स टीम आहेत आणि ITIचे नाही का आपल्याकडे मास्टर ट्रेनर्स नाही का आपले आहेत, तर त्यांच्या मार्फत नाही का आपण ताबडतोब ती मशीन चेंज केलेली आहे। कुठल्याही प्रकारे नाही का फक्त बॅलेट विंडो चेंज केलेला आहे आणि आता मतदान प्रक्रिया सुरू आहे। दुसरीकडे कुठेही प्रॉब्लेम आलेला नाही। किती वेळ बंद होती? एक 10-15 मिनिटं जास्तीत जास्त बंद असेल। किती ठिकाणी बूथ आहेत? 25 बूथ आहेत आपल्याकडे। 25 ठिकाणी 8 लोकेशन्स आहेत आणि नाही का 25 बूथ आहेत आपल्याकडे। याच अर्थाने आज आपण मतदारांना काय आवाहन करणार आहोत जास्तीत जास्त करण्यासाठी? मतदान सर्वांनी आपला हक्क बजावावा नाही का, मतदान आपली जी टक्केवारी ती नाही का वाढवावी आणि मतदान कसं शासनाने नाही का भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। त्याप्रमाणे आपण आपला नाही का मतदानाचा हक्क बजावावा, लोकशाही जागृत ठेवावी असं सर्वांना मी आवाहन करतो। या ठिकाणी आपण पाहू शकतो की नायब तहसीलदार जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित होते, जे की जो काय मशीन मध्ये किंवा जे काय बंद पडली होती त्या संदर्भामध्ये त्यांनी जे स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मतदारांना देखील जास्तीत जास्त प्रमाणात 5:30 वाजेशी या ठिकाणी वेळ सांगितलेला आहे। जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं असं देखील या ठिकाणी त्यांनी आवाहन केलेलं आहे। एसके मराठी न्यूज साठी धर्मदत्त कांबळे, मुदखेड।